12 लाख रुपयाची नवीन कार घ्यायची आहे, त्यासाठी कर्ज घ्यायला हवं की असलेले पैसे देऊन कार घ्यायला हवी? या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या रीलमध्ये. जर तुम्ही 12 लाख रुपयाचं कर्ज घेतलं तर तुम्हाला साधारणतः 19,000 रुपयाचा हप्ता बसेल आणि पुढच्या 7 वर्षांसाठी, म्हणजे तुम्ही 7 वर्षाचं लोन घेतलेलं असेल तर 15,96,000 रुपये तुम्ही भरणार. 8.5% रेट ऑफ इंटरेस्ट असेल तर, म्हणजे जवळजवळ 3,96,000 रुपये तुम्ही बँकेला एक्स्ट्रा देणार व्याज म्हणून, बरोबर ना? आता पुढे बघू, जर कधी तुम्ही तुमच्याकडे असलेले 12 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले फक्त 8%नी, 10-12% नाही, म्हणजे फक्त 8%नी, आणि तुमचं कर्ज होतं 8.5%चं, म्हणजे त्याच्यापेक्षा कमीने आपण केलं तर काय होईल? पुढच्या 7 वर्षांमध्ये तुमच्याकडे जवळजवळ 20,56,000 रुपये जमा होतील. त्यामधनं 15,96,000 रुपये वजा करा तरीही तुमच्याकडे 4,60,000 रुपये नेट उरतील. हा तुमचा फायदा झाला. आणि 12 लाखाची गाडी तुम्हाला घरात येईपर्यंत पडेल फक्त 7,40,000ला. तुम्हाला नक्कीच कळले असेल की कर्ज घेणं चांगलं की असलेल्या पैशांमधनं गाडी घेणं. हा व्हिडिओ त्या मित्रांना पाठवा ज्यांना गाडी घ्यायची आहे कॅशमध्ये. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.